तर मला पाहुण्यांना सांगायचं आहे की हे पर्व आहे होऊ दे व्हायरल आणि कालच्या भागामध्ये 3 स्पर्धकांनी तुमच्या समोर आपली कला सादर केलेली आहे आणि आता 2 स्पर्धक सज्ज आहेत तुम्हा सगळ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला हसवण्यासाठी. सुरू करूयात. चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. मंडळी, ही म्हण आपण नेहमीच ऐकत आलोय की बाप से बेटा सवाई. आणि आज असाच एक मुलगा इथे येणार आहे जो त्यांच्या वडिलांचं खूप कौतुक करतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया यवतमाळहून प्रवीण तिखे यांचं. अरे वा वा. एका सोबत्याला घेऊन इथं आलो. इथं आल्या आल्या भेटले भाऊ कदम. नमस्कार घेतला. चहा घेऊन येऊ म्हणे. बाहेर गेलो तर एक रस्त्यावर भविष्य पायनीवाला दिसला. भविष्य पायनीवाल्याने पाहिलं आणि बुड्याचे शब्द आठवले. बुडा म्हणे बाबू मुंबईला जाशील तर भविष्य पाहून येतो म्हणे थोडासा. मग गेलो तर या त्याला हात दाखवला. त्याला म्हटलं सांगा म्हटलं भविष्य. सांग म्हणे काय सांगू. म्हटलं सांगा ना म्हटलं बायको गिको कशी भेटते तर. त्यानं हात पाहायला भाऊ म्हणे तुला 70 वर्षाची भेटते म्हणे. बाबा मी असं काय पाप केलं हो म्हटलं 70 वर्षाची. म्हटलं तुझ्या हातून तो म्हणे लहानपणी कबूतर मारलं होतं म्हणे. म्हटलं बेजास्त असतात पडलं बा म्हटलं कबूतर. मग माझ्या सोबत्यानं हात दाखवला. त्याला म्हणे तुला 80 वर्षाची. तो म्हणे बाबा मी असं कोणतं पाप केलं म्हणे. तो 2 कबूतर मारले म्हणे लहानपणी. आमचं हे ऐकलं भाऊ कदम लागले तिथून पळाले. पकडलं त्याला आम्ही. म्हटलं हात पा. त्याला हात दाखवला. त्याचा हात पाहिला आणि तो भविष्याला म्हणे काय सांगू म्हणे तुम्हाला यायले 22 वर्षाची दीपिका पादुकोण सारखी सुंदर पोरगी भेटते म्हणे. मी म्हटलं का हो आम्ही पाप केले तर केले ठीक आहे. यायनं असं कोणतं पुण्य केलं म्हटलं 22 वर्षाची दीपिका सारखी सुंदर पोरगी. यायनं काहीच पुण्य नाही केले म्हणे. ते जे पोरगी यायला भेटून राहिलं म्हणे तिनं लहानपणी 5 कबूतर मारली होती म्हणे. हे झालं यायचं. माया घरचं माया बुड्याचं तर इतकं नवल आहे तुम्हाला सांगतो. बुडा काय कवा बोलून काही सांगता येत नाही. माया घरी एक पाहुणा आला. पाहुणा सकाळी उठला. सकाळी उठल्याबरोबर त्याला असं ते वमन करायची सवय लागला. वमन करायला बुडा त्याच्या जवळ गेला. बुडा म्हणे बाबू एक डाव त्या पोटातल्या आतड्या निकाल बाहेर काढ बाबा म्हणे. त्या बकेटीत धुई म्हणे अशा घे म्हणे पुन्हा आम्हाला त्रास नको देऊ बाबा म्हणे असा. बुडा कोणाला काय बोलून नेम नाही. अरे एक शेजाऱ्यानं एक असं अंगावर केस असलेलं कुत्रं पोचलं. ते कुत्रं एक डाव माया बुड्याचं असं पॅन्ट ओढून राहिलं आणि माया बुड्याने त्याला बिस्किट टाकलं. मी म्हटलं मॅड झाले का म्हटलं तुम्ही. अरे ते तुम्हाला डसाले पाहून राहिलं तुम्ही त्याला बिस्किट टाकू राहिले. म्हटलं हे काही समजलं नाही म्हटलं मला. तसं नाही म्हणे ते मला त्याच्या ठराविक जागेवर लात मारायची आहे म्हणे म्हणून पाहून राहिलो म्हणे का त्याचं तोंड कुणी कुण आहे. बरं एकदा कवी संमेलन ऐकायला बुड्याला नेलं. म्हटलं चला कवी संमेलन ऐकायला गेलो आणि तो जो कवी संमेलनातला कवी होता तो लागला कविता म्हणाले. तो म्हणे सखे तुझ्या प्रीतीचा दोर सखे तुझ्या प्रीतीचा दोर सखे. मा बुडा उठून उभा झाला म्हणे एक डावनं त्या दोरानं फाशी घेऊन टाक बा म्हणे तू म्हणे मोकळे कर म्हणे आम्हाला इथे घेऊन. म्हणजे बुडा कोणाले काय. बरं एक डाव जेव्हा बुड्याला घेऊन मी पोरगी पाहायला गेलो. पोरगी गिरगी पाहिली. मला म्हणे का रे बाबू कशी आहे म्हणे पोरगी. मला बरी आहे म्हटलं बाबा पण थोडीशी बारीक आहे. म्हटलं तुला काय कुस्ती खेळायला लागते का म्हणे तिच्या संग. म्हणे उरकून भेटते तर काय बोलून याचा नेम नाही. एका लग्नात गेलो लग्नातून वापस काय कसं होतं म्हणे लग्न. मला काय विचारता बाबा लग्न. या मेनूची लाईन म्हटलं मोठी जाती या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला कठीणच म्हटलं. माय बाबाने मग तुला टॅक्सी करावं लागली असं म्हणे इथून तिथपर्यंत पोहोचासाठी. बुड्याचं बोलणं असंच हो. बुडा कवा सरका बोलून याचं काम नाही. एकदा बुड्याजवळ गेलो. बुड्याला म्हटलं बाबा पैसे द्या म्हटलं. ते गावातले लोक आलते म्हटलं स्मशानभूमीसाठी कंपाऊंड बांधायचं आहे म्हटलं. त्याला वर्गणी मागायला आलते. म्हटलं का बे म्हणे कायले बांध लागते बे म्हणे त्या स्मशानभूमीले. नाही मी म्हणतो म्हणे त्या स्मशानभूमीले कंपाऊंड बांधायचं काय काम आहे म्हणे. जे लेका लोक अंध्र आहे म्हणे ते बाहेर येत नाही म्हणे आणि जे बाहेर आहे त्याला अंध्र जाऊ नाही वाटत त्याचे पैसे म्हणे आमचे वाले. मी तुम्हाला सांगतो मार खाऊ इतका त्रासलो का पेपर द्यायला गेलो तर पेपरात एक प्रश्न आला होता मार पिटले समानार्थी शब्द लिहा. मी बुड्याचं नाव लिहिलं वर्तमानपत्रवाला होता. त्याला म्हणे बाबू वर्तमानपत्र दे म्हणे. तू कोणतं देऊ म्हणे. इंग्रजी देऊ मराठी देऊ हिंदी देऊ कोणतंही दे ना बाई म्हणे. मला तर त्याच्यात पोयाच गुंडाळायचे आहे ना म्हणे. बरं माया करिअरची तर माया बुड्याला इतकी चिंता का विचारू नका. म्हणजे आपल्या पोराले काय करायचं आणि काय नाही म्हणजे समजून घ्या. मी जर दंगल पाहायला गेलो तर मला म्हणते तू पैलवान होय.
मी जर समजून घ्या कीर्तन ऐकायला गेलो तर मला म्हणते तू कीर्तनकार होय. मी जर समजून घ्या पिक्चर पाहायला गेलो तर मला म्हणते तू हिरो होय. अरे एक डाव तर कमाल झाली बाबा. दोघं जण वट्यावर बसलो आणि गोष्टी सांगून राहिलो आणि तिकडून आले ना मला म्हणे ए दे ना. मग काय 50 रुपये. म्या मा बुड्याकडे पाहिलं, बुड्यानं मायाकडे पाहिलं, भुटून पळालो मी तिथून. काय नेम आहे बुड्याचा म्हणून चांगली कमाई आहे होय हे. बुड्याचं काही सांगता नाही येत ना. बुडा अरे एक डाव तर मला म्हणे बस ठरवलं बुड्यानं का तू आता पैलवान होय म्हणे. म्हटलं बाबा पैलवान कसं जमन. आमच्या गावात फकीरजी महाराजाची यात्रा भरती त्यात असते दंगल आणि दिल्ली बाबा मला लंगोट लावून केलं पैलवान. आणि ह्या एक भला मोठा पैलवान झाला हौदात उभा आणि तो लागला बाबा आव्हान करायला या गावात जर कुणी माईक आला असन तर मला त्यांना हरवा म्हणे. कुणीच नाही उठे. बुड्याला आला ना जोर. बुडा आमचा लूट. मी म्हटलं बाबा माया मांड्या पहा जशा वखराच्या दांड्या त्याचे दंड पहा कुठं देता. दिल्लं हौदात लुटून मले आणि बस बा कुस्ती सुरू लागली आणि त्यानं उचललं लागला गर 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 फिरवाले. त्याला म्हटलं पाय कुस्ती जर जिंकशील तर 50,000 भेटते. कुस्ती हार मी 2 लाख देतो. अजून लागला गर गर फिरवाले. म्हटलं 2 लाख हारले का म्हटलं कुस्ती. त्यानं मला असं खाली ठेवलं. म्या त्याला ढकललं आणि तो बुदुक्कून पडला. मी कुस्ती जिंकलो. या डीजेनं मिरवणूक म्हणता का नाही गावात. आलो घरी बुडा खुश. दुसऱ्या दिवशी आला ना तू पैलवान दे ना म्हणे 2 लाख. म्हटलं कायचे रे कालच तर म्हणे तू हौदात का तू हार मी तुला 2 लाख देतो. अबे म्या म्हटलं ती कुस्ती होय. तू तुया डाव मारून राहिला होता म्या माझा डाव मारला. मग मी मास्तर झालो बिन पगारी फुल अधिकारी. बरं पगार नसू द्या हो आपल्या हातून एक पिढी घडत आहे याचं समाधान म्हणाले आहे. माया बाप कसा आहे असू द्या त्याचा मला गर्व आहे. माया बाप जसा आहे तसाच मला पाहिजे. माया बाप आहे ना तर माया घराले शान आहे. मला असं वाटते प्रत्येकाचा बाप हा असाच असते. अशा या माया बापासाठी आज मला म्हणावं वाटते की माया बाप स्वाभिमानी धोतर दांडाचं नेसाचा. माया बाप स्वाभिमानी धोतर दांडाचं नेसाचा. माया मायचा पदर मले तिरंगा देशाचा. माया मायचा पदर. सगळ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या वडिलांना हा परफॉर्मन्स आपण डेडिकेट करूया. वडिलांबद्दल तुम्ही बोललात तुमच्या शेवटी आणि त्यांचा फोटोही आम्हाला दिसला. तो खरा फोटो होता का? हो सर. क्या बात आहे. काय नाव वडिलांचं? पांडुरंगजी तिखे. पांडुरंगजी तिखे यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. बघत असतील ना ते घरी कार्यक्रम? हो आणि ते मला जोक सांगतात सर. मला पण सांगतात ते काय सांगता. क्या बात आहे. म्हणजे जोक सांगण्यामध्ये ते तुमचे बाप आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या वडिलांच्या कथेवरून माझ्या पण बाप आठवला. माझ्या बाप पण शिकारी होते. तुमचे शिकारचे वडील शिकारीच होते? हो. क्या बात आहे. कुठले प्राणी मारायचे? माशा झुरळ असे शिकारी होते तुमचे वडील? अशी आमची शिकारी आहेत. ऑल द बेस्ट. वा वा. खूप आंबो आवडलंबो खूप आवडलंबो फेटा उडूनंबो पण शेवटंबो तुम्ही इमोशनल केलंबो. कष्टाचं फळ काय मिळावं शीच. इथं बसायची इच्छा आहे मॅडम. तू बघितला का ऍक्ट त्यांचा? हो मस्त आला. हा. हे पहिल्यांदा आता तू powerful जज आहे. आहेस. तू जज आहेस समजा. हा तर तू कसा जज करणार सांग? म्हणजे एवढा पॉवरफुल ऍक्ट होता म्हणजे मला पण इथे माझ्या बाबांची आठवण येते. वा. वा एवढा पॉवरफुल होता की त्याला बाबांची आठवण आली की. क्या बात म्हणजे आहे. आधी मी जास्त आईची आठवण करायचं म्हणजे नंतर मला कळालं अरे बाबांची पण आठवण काढली पाहिजे. वा वा. क्या बात आहे. क्या वा. आणि डॉक्टरनी काय दिलाय बघूया आता. आमच्या तर्फे सुद्धा